तायडे काय सांगू नको, अजिबात इथं राहून का उपयोग नाही. तू आत्ताच्या आता माझ्या बरोबर चल, चल तुला घरी नेतो मी. दादा, मी तुला त्यांना समजावायसाठी बोलावलं इकडं. मला ह्यांच्या घरातून घेऊन जायला नाही. पण काय उपयोग आहे अशा माणसापाशी राहून, सांग ना. तू काय ह्याच्यापाशी राहू नको, चल तुला घेऊन जातो. दादा, हे फक्त त्यांचंच घर नाही, हे माझं पण घर आहे. जे काय माझ्या इच्छा अपेक्षा माझं भविष्य जे काय आहे ना ते ह्याच घरात आहे. त्याच्यामुळे मी हे घर सोडून नाही येऊ शकत. काय साध्य करणार आहेस तू इथं राहून, आणि किती दिवस राहणार आहेस? येडा विचार करू नको, चल माझ्या बरोबर, तुझा सांभाळ करतो मी. सांग ना, किती दिवस सांभाळशील मला? अगं जोपर्यंत हा भाव जिवंत आहे ना तोपर्यंत सांभाळेन तुला मी. बर, समज मी तुझ्या सोबत आपल्या घरी आली, माघारी येणं एक ना एक दिवस आहेच मला ह्या घरी. मला समाजात, भावकीत, माझ्या सासू सासऱ्यांच्या नजरेत, माझ्या नवऱ्याच्या नजरेत परत पहिल्यासारखे प्रेम आपुलकी नसणार र. म्हणून विचार कर, मी नाही येऊ शकत. तायडे तू चल माझ्या बरोबर. कुठपर्यंत ह्या फाटक्या माणसाचा संसार करत राहणार आहेस तू? एकदा तू माझ्या बरोबर आली ना ह्याचा माझ बराबर उतरू आपण. तू फक्त माझा ऐक, चल माझ्या बरोबर. बाईने एकदा घराचा उंबरा ओलांडला ना परत तिला इथं कधीच किंमत नसते. म्हणून तुला मी सांगते, माझ्या नवऱ्याला मारू नको. कमीत कमी 2 शब्द प्रेमाचा समजून सांग, ते लगेच ऐकते. झालं. मग अशी भाव आलता, भावाला सुद्धा चहा करायला साखर नाही ह्या घरात. नक्की राहायचं कसं आणि जगायचं कसं हेच मला कळलं. साखर नाही तर तूप नाही, तेल नाही, ह्या घरात चालूच आहे. पूनम, हे बघा, घरात एक तर काहीच नाही आणि पैसे तर नाहीतच माझ्याकडे. मला पैसे काय मागू नका तुम्ही. अगं तुला पैसे मागायसाठी मी नाही आलो इथं. हे बघ, दाजी आलो होतं ना मगाशी. मला वाईट वाटलं की मी एवढा दारू पितो रोज, एवढं तुला हानमार करतो, शिव्या देतो, तरी पण मी ऐकलं मगाशी तू काय म्हणत होत तिथं. म्हणजे इतका त्रास देऊन पण तुझं किंचित सुद्धा माझ्यावर प्रेम कमी झालं नाही. हे बघ, मी तुझ्यावर लय खुश झालो. तुझं जे माझ्यावर प्रेम होतं ना ते बघून खुश झालो. आई शपथ, आजपासून दारू सोडली. कष्ट करीन, अख्खं घर चालवीन तुझी. आणि पोरा शपथ घेऊन सांगतो, उभ्या जन्मात परत दारू